नाशिकचं प्रकरण हे हिमनगाचं टोक आहे. म्हणजे नाशिकच्या प्रकरणासारखी अनेक प्रकरणं ही अशा जिहादची अवतीभोवती सुरू आहेत की जी फारशी लोकांना माहित नाही. अनेक मुली त्याच्यामध्ये भरडल्या गेलेल्या आहेत आणि मी आता भरडल्या गेलेल्या आहेत मुली असं मी काही म्हणत नाही. खरं सांगायचं तर म्हणजे मला काही ते पटेन असं झालेलं आहे माझं मत विचाराल तर. कारण मग कोणतरी आपला पगार वाढून म्हणजे नाशिकच्या प्रकरणामध्ये त्या कॉर्पोरेट जिहादच्या भयानक गोष्ट अशी आहे, ती बॉस मंडळी होती त्यांची आणि ती बॉस मंडळी असं सांगायची की अल्लाचं नाव घ्या आणि तुमचा पगार वाढेल. अरे आपला पगार वाढवणं ज्याच्या हातात आहे त्यांनी देवाचं नाव घ्यायला सांगितलं काय आणि अल्लाचं नाव घ्यायला सांगितलं काय, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि आपला पगार वाढला म्हणून अल्लाचे आभार मानायचे, हा बावळटपणा आहे. म्हणजे नमस्कार, पार्थ भावस्कर चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. काय कमाल घडते बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे केरला स्टोरीज वगैरे सिनेमे येतात आणि मग आपल्याकडची एक जमात त्याच्यावरती हे सिनेमे प्रोपोगंडा स्टाईलचे सिनेमे आहेत असं म्हणून टीका करते. म्हणजे केरला स्टोरीवरती तर झालीच टीका, काश्मीर फाईल्सवर पण आपल्याकडे टीका झाली, त्याच्याबरोबर आता धुरंधर भाग 1 आणि भाग 2 आला, त्याच्याही बद्दल आपल्याकडचे जे तथाकथित पुरोगामी लोक आहेत ते टीका करत असतात. अर्थात ते त्यांना असं वाटतं हे अजेंडा वगैरे सगळं आहे. पण मग ते केरला फाईल सारखं जेव्हा महाराष्ट्रामध्ये घडायला लागतं आणि मग कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये ठरवून जिहाद केला जातो आणि मग उच्च पदस्थ असलेली माणसं त्या जिहादला वगैरे बळी पडतात, हे सगळं जेव्हा घडतं म्हणजे मग कुठे जातात ही माणसं. जेव्हा एक खरात बाबाचं प्रकरण नाशिकला उघडकीस येतं तेव्हा त्याच्या विरुद्ध बहुसंख्य हिंदू समाज या हिंदू धर्मातल्या अशा गोष्टी घडू नयेत, होऊ नयेत म्हणून रस्त्यावरती उतरतो. खरात बाबाला सगळीच माणसं नावं ठेवतात कारण आपल्यामध्ये जी चूक आहे ती चूक मान्य करायला काही लाज वाटायची गरज नाही. आणि अशा वेळेस मग ती पुरोगामी माणसं म्हणतात की हे बघा कसं तुमच्या हिंदू धर्मामध्ये घडतंय. मान्यच आहे, एखादा खरात बाबा कोणतरी येतो म्हणून आमच्या पूर्ण हिंदू धर्माला नावं ठेवायचं कारण नाही आणि पूर्णच सगळ्याच काही संतांना किंवा सगळ्या त्या धर्म मार्तंडांना किंवा ज्योतिषांना नाव ठेवायचं कारण नाही. खरात बाबा चुकला, त्याला आपण कठोर निर्भत्सना त्याची केलीच पाहिजे. पण मग अशा वेळेस त्याची निर्भत्सना करणारे पुरोगामी कॉर्पोरेट जिहादची प्रकरणं महाराष्ट्रात घडल्यानंतर गप्प बसतात. मला असं वाटतं की कॉर्पोरेट जिहादचा हा जो प्रकार नाशिकमध्ये घडला, म्हणजे नाशिक बद्दल ह्या गोष्टी जरा गेल्या काही महिनाभरात पुन्हा पुन्हा पुढे येतात म्हणून हा जिहाद ही जी संकल्पना आहे मुसलमानांची, इस्लामची आपण म्हणू त्याला, या इस्लामच्या संकल्पनेचा मास्टर स्ट्रोक आहे. तो कसा, कधी वेळ मिळाला तर आपण याबद्दल बोलू सविस्तरपणे, पण आज तो विषय नाही. पण जिहादचे 10 प्रकार आहेत, बरोबर, विश्वास बसणार नाही पण मी याबद्दल बोलणार आहे. जिहाद हा एकूण 10 प्रकारांनी करता येतो. त्यातला सध्याचा ट्रेंडिंग जिहादचा कुठला जो प्रकार असेल तर हा प्रकार म्हणजे हा कॉर्पोरेट जिहाद आहे. नाशिकचं एक प्रकरण बाहेर आलं म्हणून आता लोक त्याची चर्चा करतील, पण मी तुम्हाला जेन्युइनली एक गोष्ट सांगतो की नाशिकचं प्रकरण हे हिमनगाचं टोक आहे. म्हणजे नाशिकच्या प्रकरणासारखी अनेक प्रकरणं ही अशा जिहादची अवतीभोवती सुरू आहेत की जी फारशी लोकांना माहित नाही. अनेक मुली त्याच्यामध्ये भरडल्या गेलेल्या आहेत आणि मी आता भरडल्या गेलेल्या आहेत मुली असं मी काही म्हणत नाही. खरं सांगायचं तर म्हणजे मला काही ते पटेन असं झालेलं आहे माझं मत विचाराल तर. कारण मग गंमत अशी होते की मुलींना हे कळत नाही का. मी पुन्हा पुन्हा तोच मुद्दा सांगतो की कोणतरी आपला पगार वाढून, म्हणजे नाशिकच्या प्रकरणामध्ये त्या कॉर्पोरेट जिहादच्या भयानक गोष्ट अशी आहे की म्हणे तो मुलगा जो होता, ती मुलं सगळी म्हणे ती बॉस मंडळी होती त्यांची आणि ती बॉस मंडळी असं सांगायची की अल्लाचं नाव घ्या आणि तुमचा पगार वाढेल. अरे आपला पगार वाढवणं ज्याच्या हातात आहे त्यांनी देवाचं नाव घ्यायला सांगितलं काय आणि अल्लाचं नाव घ्यायला सांगितलं काय, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि आपला पगार वाढला म्हणून अल्लाचे आभार मानायचे, हा बावळटपणा आहे. कुठली सुज्ञ मुलगी जिची वैचारिक बैठक बऱ्यापैकी आहे, म्हणून आईबाबांना आणि सगळ्या पालक वर्गांना ज्यांना अशा म्हणजे मुली ज्यांना वाढवायच्या आहेत अशांना माझं सांगणं आहे की आपल्या मुलीला 4 ड्रेस कमी घेतले तरी चालतील, पण तिची वैचारिक श्रेष्ठता आणि तिला काय योग्य किंवा काय अयोग्य याला आपल्याकडे एक विवेक हा एक फार सुंदर शब्द आहे की विवेकाने आपण विचार केला पाहिजे की हे खरंच असं घडेल का की मी देवाला सोडून अल्लाला मानलं आणि म्हणून माझा पगार वाढला. हे घडलेलं आहे त्या कॉर्पोरेट जिहादच्या प्रकरणामध्ये. आणि मग म्हणे त्या मुलीचा विश्वास बसला आणि मग विश्वास बसल्यानंतर तिचा पगार वाढवण्यात आला आणि काय तर पगार वाढवल्यानंतर मग महिनाभर तिनं रोजे ठेवले. आता आपली मुलगी रोजे ठेवते आणि आपली मुलगी महिनाभर काही खात नाही, घरचे करतात काय मला सांगा. या ज्या मुलींसोबत हे घडलं त्या सगळ्या मुली काय अनाथ होत्या. कुटुंब व्यवस्था जी आपल्याकडे पूर्वी होती ना ती फार याच्यासाठी महत्वाची होती. मान्य आहे मला 9 ते 5 जॉब वगैरे असतो, मग तो जॉब झाल्यानंतर कोण कोण घरी येतं, घरी आल्यानंतर संध्याकाळी एकत्र जेवण,
हा जो एक बेसिक प्रकार होता आपल्याकडे पूर्वापार, काय हरकत आहे जेवायला, मग तू दिवसभरात काय केलं, तू काय केलं नाही. महिनाभर ती मुलगी नोकरीच्या निमित्तानं नाशिकला असेल किंवा कुठे कुठे असेल, काय मला माहित नाही, पण मग तिची आई तिला फोनवरून काय ग जेवलीस का आज, किंवा काय जेवलीस, असं आपण साधं विचारतो ना, असं विचारलं नसेल का? ह्या किती बेसिक गोष्टी आहेत. मला असं वाटतं की सामान्य मुस्लिम समाज हा जितका जिहादच्या या सगळ्या भूमिकांबद्दल कट्टर होत चाललेला आहे, तितकाच सर्वसामान्य हिंदू समाज ज्या त्यांच्या ट्रेडिशन्स आहेत, ज्या त्यांच्या उपजत रुजलेल्या गोष्टी आहेत, त्या रुजलेल्या गोष्टी फॉलो करण्यामध्ये कमी पडतोय. तुम्हाला काय वाटतं? मी फार मोकळेपणाने तुमच्याशी हे सगळे विषय बोलत असतो बरं का. म्हणजे तुमच्या घरात याच वयाच्या वाढणाऱ्या मुली आहेत ना, आपली मुलगी जर शाळेत नाही येते, आपली मुलगी कॉलेजात नाही येते, किंवा आपली मुलगी नोकरीवरून येते, तिचं अजून लग्न झालं नाही, जी मुलगी 20-22 वर्षांची आहे, आणि अशी मुलगी संध्याकाळी जेवली का, महिनाभर संपर्क झाला नसेल आई वडिलांचा, काय घडलं असेल मला माहित नाही, पण हे का घडतं याचा विचार त्यांच्यापेक्षा आपण करणं आता आवश्यक आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. कॉर्पोरेट कल्चर हे असं आहे मित्रांनो, मी आपल्याला सांगतो की सर्वसामान्यपणे सकाळी 9 ते संध्याकाळी 5, आणि जेव्हा लोड असेल, जेव्हा कामाचा ताण असेल, त्या कामाच्या ताणात तर मग विचारूच नका, मग घरनं सुद्धा काम करायला लागतं. अशा वेळेस कुठेतरी पुरुष आणि स्त्री हे दोघे कामाच्या निमित्ताने एकत्र येतात, आणि एकत्र आल्यानंतर ती जवळीक वाढू शकते. पण ती जवळीक अशा पद्धतीनं जर एखादा धर्मांध वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला कुठल्या सीमेवरती रोखणं हे त्या मुलीला कळलं पाहिजे. याचं भान आणून देणं ही जबाबदारी आई वडिलांची आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा असं सांगत असतो की एखादं घर बांधताना आपण कशी काळजी घेतो, तशी काळजी मूल वाढवताना, म्हणजे घर बांधणं हे उदाहरण मी आपल्याला दिलं, पण मूल वाढवताना घ्यायची काळजी ही फार महत्वाची आहे. मूल आपल्यापासून दूर जाते का हे पालकांना कळणं, आणि त्या मुलाला योग्य, त्या मूल म्हणजे मुलगा किंवा मुलगी, त्याला योग्य हातात सोपवणं ही जबाबदारी पालकांच्या पिढीची आहे. ही त्यांनी विसरली आहे, म्हणून असे प्रकार घडायला लागलेले आहेत. आणि हा जिहादचा मास्टर स्ट्रोक आहे. म्हणजे मुसलमान मुलं जी उच्च शिक्षित आहेत, म्हणजे तुम्ही बघा दिल्लीला जेव्हा बॉम्बस्फोट झाले, त्या दिल्लीचा बॉम्बस्फोट करणारी जी सगळी मंडळी होती, ती मंडळी डॉक्टर मंडळी होती. दिल्लीच्या मेट्रो स्टेशन बाहेर जो बॉम्बस्फोट झाला, आणि त्या बॉम्बस्फोटमध्ये शस्त्रास्त्र आणि ती सगळी साठा सापडला, आणि तो साठा सापडल्यानंतर ते बॉम्बस्फोट करणारे लोक कोण होते, तर तपासामध्ये असं सिद्ध झालं की ही मंडळी डॉक्टर मंडळी होती. उत्तर प्रदेशातलं एक प्रकरण मी आता माझ्या 1-2 व्हिडिओमध्ये कदाचित बोललो नसेल तर तो विषय पण येईल पुढे, की दंत महाविद्यालयामधले काही डॉक्टर्स आणि त्यांनी त्यांच्या महाविद्यालयात हा धर्मांतरणाचा प्रकार केला. उच्च शिक्षित हिंदू हा त्याच्या धर्मापासून दूर जातो, आणि उच्च शिक्षित मुसलमान हा अधिकाधिक कट्टर होत जातो. ही आजच्या समाजापुढची सगळ्यात मोठी समस्या आहे. म्हणजे अशिक्षित मुसलमान सुद्धा कट्टर आहेच, नाही म्हणायचं नाही, पण गंमत अशी आहे की ही कट्टरता अशा पद्धतीनं जर म्हणजे असं वाटत असेल की वासनेच्या आहारी जाऊन आपण त्या मुलींना जाळ्यात ओढावं, तर मग काय. आणि ह्या मुली कशा काय जाळ्यात अडकतात वासनेच्या, का त्यांना बीफ खाऊ घातलं जातं. फार धक्कादायक प्रकार आहेत ही, की जी मुलगी महिनाभर अल्लासाठी रोजा पाळते, तीच मुलगी नंतर बीफ खाते. या सगळ्या प्रकरणावरती मी अशा वेगळ्या पद्धतीनं व्यक्त होतो, याचं कारण ते की हे तुमच्या पुढे यावं. सारासार विचार करा आणि स्वतःला प्रश्न विचारा की महिनाभर एक मुलगी काय ते फळफळावळ वगैरे त्यांच्याकडे खातात, आणि मग ती सात्विकता जी पाळते तीच मुलगी बीफ खायला सुद्धा त्या मुलाच्या हातून तयार होते. असं काय घडतं? हे घडू अशाच परिस्थितीमध्ये शकतं जेव्हा स्वतःच्या मर्यादा, स्वतःची कर्तव्य आणि स्वतःचा धर्म याबद्दल माणसांना भान नसतं. आणि मग जो आपण एक अति स्वातंत्र्याचा भाग म्हणतो ना, तो अति स्वातंत्र्याचा भाग आल्यानंतर ह्या गोष्टी घडतात. ही गोष्ट सुद्धा सिद्ध झालेली आहे की ते जे 5-6 आरोपी पकडले गेले, त्या आरोपींमध्ये एक मुलगी होती. आता लक्षात घ्या, ही गोष्ट पण मी पुन्हा पुन्हा बोलत आलेलो आहे की फक्त मुसलमान मुलं आहेत का? नाही. मुसलमान बायका, मुसलमान तरुण मुली हिंदू मुलींशी मैत्री करतात, आणि मग मैत्री केल्यानंतर काय होतं, तर त्या मैत्रीचं पुढं मुसलमान कुटुंबाशी जोडणी करून देण्यामध्ये परिवर्तन होतं, आणि मग ती हिंदू मुलगी पूर्ण त्या मुस्लिम कुटुंबाशी जोडली जाते. आता ह्याच्यात आम्ही कट्टर आहोत किंवा आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणून हे सांगतो, अशातला भाग आहे का? असं नाही. माझी विचारधारा जी आहे त्या विचारधारेच्या पलीकडे जाऊन मी अगदी निरक्षीर विवेकाने तुम्हाला ही गोष्ट सांगतो, मनापासून सांगतो की हा कॉर्पोरेट जिहादचा प्रकार भयानक आहे, आणि हा कॉर्पोरेट जिहादचा प्रकार उद्या तुमच्या उंबरठ्यावरती येऊ शकतो. म्हणून आपली मुलगी कुठल्या कंपनीत काम करते, आपली मुलगी कुठल्या माणसांसोबत काम करते, आपल्या मुलीचे मित्र कोण आहेत, अगदीच तिचा रोज मोबाईल तपासा असं मी म्हणत नाही, पण
या गोष्टींचा विचार करणं आता गरजेचं झालेलं आहे. जर तुम्हाला आपल्या मुली सुरक्षित राहाव्या असं वाटत असेल तर. आणि काय म्हणे की तिनं म्हणे हिंदू मैत्रिणींशी बोलणं सोडलं होतं त्या मुलींनी. अरे किती धक्कादायक आहे बरं. आपण म्हणतो ना की बायकांना बायकांची काळजी असते वगैरे. छे हो, मला काही याच्यावरती विश्वास नाही. अरे आपली एक मुलगी काही दिवसांपासून आपल्याशी बोलत नाही, आपली एक मैत्रीण आपल्याशी काही दिवसांपासून बोलत नाही आणि ती अचानक बदलली जाते, ती रोजे काय ठेवते. कॉलेजमधल्या आपल्या त्या कंपनीमधल्या ते हिंदू मैत्रिणी काय करत होते आम्हाला सांगा ना. कुणालाच असं वाटलं नाही की आपण विचार केला पाहिजे. कुणालाच असं वाटलं नाही की आपण अरे ही मुलगी कालपर्यंत आपल्यासोबत जेवायची आणि आज का जेवत नाही. कालपर्यंत आपल्यासोबत डबा खायची, आज का डबा खात नाही. महिनाभर ही मुलगी काहीच खात नाही, पाणी पित नाही. ह्याबद्दल बाकीचा हिंदू स्टाफ जो होता तो काय करत होता, हे फार महत्वाचं आहे. हे जे प्रश्न मी तुमच्या पुढे उपस्थित करतोय, हे प्रश्न उपस्थित करणं अशासाठी आवश्यक आहे की हे जिहादचे प्रकार अत्यंत आधुनिक आहेत. हे जिहादचे प्रकार झटकन बोलले जात नाहीत, झटकन पुढे येत नाहीत आणि हे टेबलाखालनं होणारे जिहादचे प्रकार आहेत. सो बदलत्या काळानुरूप मुसलमानांनी आणि जमाते सगळ्या त्या इस्लामिक मंडळींनी असं ठरवलेलं आहे की आपण काळानुरूप बदलायचं आणि जेवढं जमेल तेवढं हिंदूंना परावर्तित आणि धर्मांतरित करण्याचा प्रयत्न करायचा. आणि आम्ही खुळे हिंदू मात्र सेक्युलरिझमचे किडे स्वतःला दिवसेंदिवस चावून घेत आहोत. असं काही नसतं मित्रांनो. आता त्या मुली भानावरती आल्या, मग शेवटी ना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे धर्म हा यातला एक मेजर फॅक्टर आहेच, पण त्याच्या पलीकडे ना एक वासनांधतेची पराकाष्ठा जी आहे ती फार भयानक आहे. म्हणजे सर्वसामान्यपणे काय ज्या गोष्टी घडतात त्याच्या पलीकडे शारीरिक दृष्ट्या जे भोगायला लागतं, जे सोसायला लागतं ते फार दारुण असं आहे असं मला वाटतं. आणि हे भोगणं ह्या 22-23 वर्षांच्या तरुण कोवळ्या वयामध्ये किती लाजीरवाण आहे मला सांगा. ह्याचा विचार आपण करणार आहोत का? फार भयानक गोष्टी ह्या. म्हणून मी आपल्याला मनापासून सांगतो की प्लीज आपल्या मुलींना हे सांगा. आणि अशा कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम करणाऱ्या ज्या हिंदू महिला आहेत, ज्या हिंदू मुली आहेत, जिम मध्ये जाणाऱ्या आहेत, त्यांनाही मी सांगतो की आपल्याला कुठे चुकीचा स्पर्श होत असेल तर आपण बोललो नाही पाहिजे का? की आपणही त्या वासनांधतेमध्ये असं वाहवत गेलं पाहिजे. नाही हो, हे चूक आहे. ह्याचा विचार करा. आणि हे जे नाशिकचं प्रकरण आहे, हे प्रकरणाला तुम्ही खूप प्रकरण हे वेगवेगळ्या माध्यमातून ऐकलंय खरं तर, पण आजचा मुसलमान हा काळानुरूप त्याच्या जिहादच्या पद्धती बदलतोय. पण आजचा हिंदू जसा मी पुन्हा एकदा बोललो की मुसलमान जसा शिक्षित होतो तसा तो तितका त्याच्या धर्माबद्दल अधिक तीव्र होत जातो आणि हिंदू जसा शिक्षित होतो तो तसा त्याच्या धर्मापासून दूर जातो. तो हे दूर जातो. हे आजच्या आपल्या समाजाचं एक भयानक वास्तव आहे. आणि म्हणून काय हरकत आहे ना, आपण आपली संस्कृती, आपला धर्म जपायला. छान, किती सुंदर आहेत आपले सगळे सण, आपली संस्कृती, हे जपलं पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या बोलण्याच्या माध्यमातून सातत्याने देवदेश आणि धर्म याबद्दल बोलत असतो. आपले सण, आपली संस्कृती, त्याच्या मागचे अर्थ, त्याच्या मागच्या गोष्टी, आपलं रामायण, आपलं महाभारत, इतकं जे आपलं जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते तुमच्या पुढे मांडत असतो या चॅनलच्या माध्यमातून. आणि म्हणून आज या जिहादचा जो मास्टर स्ट्रोक आहे, हा मास्टर स्ट्रोक उद्या तुमच्या घराची काच फोडून कधी तुमच्या घरात येईल तुम्हाला सांगता येणार नाही. अशा काचा तडकल्या जाऊ नयेत, फोडल्या जाऊ नये, त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची मित्रांनो. म्हणून मी सांगतोय ही जी तळमळ आहे, ही तळमळ नव्या पिढीपर्यंत पोहोचवा. घरामध्ये संध्याकाळी माझे सगळे व्हिडिओ कुटुंबाने ऐकण्यासारखे असतात, त्यामुळे मी नेहमी म्हणतो की संध्याकाळी एक जेवण एका कुटुंबाचं एकत्र झालं पाहिजे. ते कुटुंबासोबत मी याआधी पण जिहादच्या प्रकरणांची एक सिरीज केलेली आहे. माझ्या प्लेलिस्ट मध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला ती दिसेल, ती तुम्ही बघा. आणि ही जी सगळी प्रकरणे ह्याच्याबद्दल याच्या आधीचे 4-5 व्हिडिओ, तुमच्या घरात जर एक मुलगी असेल ना तरुण, तर तिला फक्त ऐकवा. तिने काय करावं त्याबद्दल काही सांगू नका. पण भाई हे आजूबाजूला घडतंय, उद्या असं काही घडल्यानंतर तुम्हाला कोणी दोष द्यायला नको, तुमच्यावर बोटं ठेवायला नको की हा आम्हाला तर हे कोणी सांगितलंच नाही. आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी सांगतो की घरात वाढणाऱ्या प्रत्येक मुलीला हे व्हिडिओज ऐकवा. पार्थ बावस्कर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा. माझ्या प्लेलिस्ट बनतायत, त्या प्लेलिस्टमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतरणाबद्दलचे हे व्हिडिओची एक वेगळी प्लेलिस्ट आहे, ती तुम्ही बघा. सहकुटुंब ऐका. आणि इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप या सगळ्या माध्यमातून मी बोलत असतो. इंस्टाग्रामवर, फेसबुकवर मी व्यक्त होत असतो. मला तिथे फॉलो करा. तुमच्या घरातल्या तरुणांना सांगून ठेवा की फॉलो करा. असं काही घडत असेल तुमच्यासोबत, असं काही घडत असेल तर माझ्याशी संवाद साधा. तुमच्या ओळखीत काही अशी माणसं असतील की किंवा अशा काही मुली असतील की ज्यांच्याबद्दल हे घडलंय, किंवा माझा व्हिडिओ ऐकणाऱ्या अशा काही मुली असतील की ज्यांच्यासोबत काही घडतंय, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, संपर्क करा. आपण बोलत राहूया.
संपर्क साधत राहूया आणि चांगलं काहीतरी करत राहूया. हा जो लव्ह जिहादचा मास्टर स्ट्रोक आहे, हा मास्टर स्ट्रोक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.